सुक्रे करायचं काय? सुक्रे सरांचं करायचं काय? घाटी प्रशासनाचं करायचं काय? घाटी प्रशासनाचं करायचं काय? पगार आमच्या हक्काचा, पगार आमच्या हक्काचा, घाटी प्रशासनाचं करायचं काय? भारतीय कामगार सेनेचं करायचं काय? व्यवस्थापनाशी रुग्णाशी नाहीये. बोला, काय सांगते? हे आम्ही भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस मते पाटील हे कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथले सर्व कर्मचारी आहे. यांचं गेल्या 30 महिन्यापासून पगार नाहीये आणि अर्धपोटी उपाशीपोटी ह्या लोकांना काम करायला लागतंय. गेल्या दीपोळीला यांना पगार भेटला नाही. काल संस्कारात होऊन गेली महिलांचा सण आहे, त्याच्यात बी त्यांना पगार नाही. आताही त्यांना घर चालवणं अवघड झालंय. उपासमारीची वेळ यांच्या लेकरा बारावर आलेली आहे आणि म्हणून आता तो जो सध्या आणि शिवाय दरवर्षी यांचा कॉन्ट्रॅक्टर बदलतो. मागील वर्षाचा कॉन्ट्रॅक्टर जो होता आम्हाला 20-21 हजार रुपये सॅलरी भेटत होती आतापर्यंत. हा नवीन कॉन्ट्रॅक्टर टाकला की लगेच तो 13,000 वर पगार आणल्या. म्हणजे 5,000 रुपये पगार आमचा मागच्या पगारापेक्षा कमी करताय. ऍक्ट प्रमाणे कायद्याप्रमाणे पगार हा वाढत जात असतो. एकदा वाढलेला पगार कमी होत नसतो. इकडं मात्र ह्या शासन आणि प्रशासनाच्या कारकीर्द कर्मचाऱ्याच्या बाबतीत एवढी उदासीनता आहे. ही कर्मचाऱ्याचा पगार काम करूनही कमी करताय. ही सर्व कोविड योद्धे लोक आहे. कोविडमध्ये यांनी 24-23 तास काम केलेलं आहे आणि कोविड योद्धा यांना सर्टिफिकेट दिलेले सगळ्याला. आज यांची उपासमारी चालू आहे आणि ती उपासमारी थांबावी म्हणून आता हा 3रा महिना झाला आम्हाला पगार नाहीये. नाईलाज असतो लोकांनी मजबुरीनं. आमची इच्छा नाहीये. आमचा वाद रुग्णाशी नाहीये. रुग्णाला आम्हाला अडचणीत पण आणायचं नाही. आमचं जे काही हे म्हणणं आहे आमचं त्या प्रशासनाशी घाटी प्रशासनाशी आहे आणि म्हणून आज आम्ही ठिय्या आंदोलन चालू केलं. हे ट्रायल बेसवर आहे. याच्यातही त्यांनी सुधारणा नाही केली तर यापेक्षा मोठं आंदोलन घेण्यात येईल. पण जेव्हा केव्हा जर अशी मोठी आंदोलन आमची घेण्याची इच्छा नाहीये. आम्हाला रुग्णांना त्रास व्हावा असा वाटत नाही. ही भारतीय कामगार सेना युनियन आहे, शिवसेनेची युनियन आहे म्हणून आम्हाला रुग्णाची अडचण नको म्हणून आम्ही गेले 2-3 महिन्यापासून कळ मारतोय, उपाशीपोटी काम करतोय. तरी देखील ह्या प्रशासनाला जाग येत नाहीये. उलट आमच्या काही मागण्या घेऊन सुक्रे साहेबाकडे गेलो तर सुक्रे म्हणतात माझ्याकडे येऊ नका, तुमचा माझा संबंध नाहीये. त्या ठेकेदाराकडे जा, कंत्राटदाराकडे जा. आम्ही कंत्राटदाराच्या घरी काम करत नाही. आम्ही जे शासकीय कर्करोग रुग्णालय इथं काम करतो. इथं काम करत असलेलं आहे ज्यांच्या अंतर्गत घाटीच्या अंतर्गत डीनच्या अंतर्गत हे चालतं इथं कर्करोग रुग्णालय. आम्ही त्यांच्याकडे दाद मागायला गेलो. ते केबिन मधून कर्मचाऱ्याला हुसकून द्यायला लागले, तुम्ही इकडे येऊ नका, माझ्याकडे काही संबंध नाही, परत याल तर कामावून काढून टाकेल. म्हणजे ह्या 15 वर्षापासून काम करणाऱ्या लोकांना कामावून काढण्याचा धमकी देतोय अधिष्ठाता सारखा माणूस. अधिष्ठाताला हे शोभनीय नाहीये. त्यांनी याचा विचार करावा. सर्वजण अधिष्ठाता सुद्धा पगार घेतोय. सगळ्याला पोट आहे, सगळ्याला लेकरं बाळ आहे, परिवार आहे. ह्यांच्या परिवाराचं कोण बघणार आहे? हे 3रा महिना आहे पगार नाहीये. काय म्हणणं काय कॉन्ट्रॅक्टर? कॉन्ट्रॅक्टरचा त्यांचा करार झालेला असतो घाटीचा आणि त्यांचा. त्या करारात असा उल्लेख असतो एखाद्या महिन्यात शासनाकडनं पेमेंट करणं जर लेट झालं तर तो कंत्राटदार त्याच्या खिशातल्या पैशांना करेल या अटीवर त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो. ते का करत नाही? ते का करत नाही? त्यांचं कंट्रोल आमचा नाही ना. त्या अधिष्ठातानं त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. ते अधिष्ठाता आम्हाला म्हणतात तुम्ही त्यांच्याकडे जा. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कुठं राहतो, त्याचं मुख्य कार्यालय मुंबईला आहे. आम्ही लोक इथं काम करण्यात परेशान. त्या मुंबईला जाणार आहे का आम्ही? त्याच्याशी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला, ज्यांनी करारावर सह्या केल्या त्यांची ती जबाबदारी आहे. पगार झाली नाही आता, अजूनही पगार नाही. काय करणार याच्यापुढे? नाही, याच्यानंतर आम्ही आज हे आमचं ठिय्या आंदोलन आहे. आम्ही आता हे निवेदन एक अधिष्ठाताला देणार आहे. विभागीय आयुक्ताला, कलेक्टरला पण एक निवेदन देतोय की बाबा तुमच्या राज्यात आमचे असं चालू आहे. हे शासन आणि प्रशासन दोघं मिळून आमची गैरसोय करताय. शासन दुर्लक्ष करताय. इकडं लाडक्या बहिणीला 2100 रुपये देत आहे आणि ह्या बहिणीला काम करण्याचे पैसे नाही 3-3 महिने.
आम्हाला फुकटाचे पैसे नकोय, आम्हाला आमच्या कामाचा दाम पाहिजे. गेले 12 वर्षापासून मी इथं कामाला आहे. माझं नाव अनिता विजय हुरशिड आहे. झाले 6 महिन्यापासून पेमेंट 18,000 होती, आता 12,000 रुपये झालेली आहे. माझी तब्येत ठीक नसताना तरी मी इथं सेवा करायला येते. माझी परिस्थिती खूप गरिबीची आहे. माझ्या घरात 3, 4, 5, 6 लेकरं आहे. माझं घर किरायचं आहे. घर मालक म्हणतो घर खाली कर. 3 महिने झाले पगार किराया दिला नाही. मी रस्त्यावर जाऊ का कुठे जाऊ आम्हाला. अतिशय गरीब परिस्थिती आहे. कॅन्सर हॉस्पिटल इथं जॉब करतो. आमचा 3 महिने झाला पगार नाहीये. 2023 मध्ये आम्हाला 18,500 पगार देत होते. आता तो पेमेंट कमी केलाय आणि पेमेंट झालाय आम्हाला 12 ते 13,000 पर्यंत, आणि तो पण पगार वेळेवर होत नाहीये. आणि पगार 3 महिन्यापासून पगार नाहीये आमचा. आम्ही सुक्रे सरांकडे गेलो होतो, तर सुक्रे सरांना आम्ही याला चुटकी वाजून धमकावून बाहेर पाठवलं. तुम्ही आमची माणसं नाहीये म्हणून, कंत्राटी कर्मचाऱ्यांची माणसं आहे असा आम्हाला उल्लेख करून आम्हाला बाहेर पाठवलं. आम्ही आलो आणि आल्यानंतर गायकवाड सरांकडे सुद्धा गेलो. गायकवाड सरांना सांगितलं तर गायकवाड सर म्हणे पत्र आल्यानंतर तुमची मीटिंग घेतली जाईल. असं पत्र करता करता सर आमच्या पेमेंटला 3 महिने झाला आमचा पेमेंट नाही. आणि एक मशीन आली आहे, ती मनुष्यबळावर आहे. मनुष्यबळावर नाहीये असं त्यांनी उल्लेख केलं. तर ती मशीन तर मनुष्यबळच चालवत आहे सर. आणि आज ती मशीन 4 दिवस झाले बंद पडलेली आहे आणि तिला चालवणारा माणूस मनुष्यच करतो हे आम्हालाही माहिती आहे. मनुष्यच चालवतो तेव्हाच ती मशीन चालते. आणि आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणजे त्यांना बोललो सरांना, तर त्यांनी सांगितलं आम्हाला की बाबा तुम्ही मशीनमुळे तुमचा पगार कमी करण्यात आला 5,000 रुपये. तर आम्ही म्हटलं मशीनमुळे का कमी करण्यात आला, तर त्यांनी सांगितलं आम्हाला की ती मशीन पूर्ण काम करणार आहे. आता बाथरूमचं काम, हाऊसकीपिंगचे जेवढे कामं असतात, संडास बाथरूम धुणं, भिंती, डस्टिंग वगैरे, हे ऑपरेशन आज ओट्या बंद आहे. ओट्या बंद असल्यामुळे पेशंटचे नातेवाईक पेशंट आमच्याकडे येत आहे की बाबा तुम्ही चला, आमचं आज पेशंटची ऑपरेशनला घेतले आणि तुमच्यामुळे आमचं काम थांबवण्यात आलेले. हे आम्हाला सगळीकडून आम्हाला इथपर्यंत येऊ लागलं. पण आमचा आज 3 महिन्यापासून पेमेंट नाही. आणि या सुद्धा गायकवाड सरांना सुद्धा सांगतोय, पण ते आमचंही ऐकत नाही. म्हणून आम्हाला हा पाऊल उचलण्यात आलेला आहे. म्हणून आज आम्ही इथं बाहेर बसलेला आहे. आम्हाला तुमचं काही म्हणणं नाही. आमचा जो आहे पगार तो त्या 24,000, 21,000, 18,000 असा आम्हाला पगार होता. ते ऐकत आम्हाला जो आहे तोच वेळेवर द्या, आमची एवढीच मागणी आहे. आपण जी आर नुसार आता पेमेंट देतोय. आधी तर जी आर तो जास्त सॅलरीचा होता, आता तो जी आर येतो कमी. आता गव्हर्नमेंटने दिला जातो, आपण काही असं करू शकतो. 18हून कमी झाले म्हणून ऑल महाराष्ट्र जी आर आहे. पाटील साहेब, ऑल महाराष्ट्र तो जी आर रद्द केलेला असं पत्र आहे. हा, जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला होता, हो, आधीचा जी आर रद्द केलाय. मग त्याचा पगार का दिला गेला? कुठला आधीचा जे आर जो कमी वेतन केलं होतं, तो जो जे आर फडणवीस साहेबांनी जो केला होता, त्यानंतर तो जे आर रद्द केला गेला. पण मग जुन्या जे नुसार पगार त्यांना का दिले जात? आणि आता नवीन जी आर नुसारच पगार होतोय ना आता. सर त्यांचं असं म्हणणं आहे की सण परवा म्हणजे उद्या एक सण होता, सणाचेही आम्हाला काही भेटले नाही. जानेवारी 14 तारखेला सॅलरी झाली होती, केली होती, पण ती बँकेच्या कारणाने बाहून झाली होती. आणि आज सकाळी ती सॅलरी झाली. 14ला आपण म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजचं पण त्याचं पण आपण सॅलरी केली, त्यांच्यासोबत ज्यांची केली होती. सर त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही जाणीवपूर्वक त्यांच्यावर अन्याय करीत आहात. नाही, तसं काही नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे असं बाईटमध्ये सांगितलं सर. माझ्याकडे पूर्वपैकी 14 तारखेला आम्ही सॅलरी केली होती. 14ला सर्व लोकांची सॅलरी केली होती. तर त्याच्यानुसार ती म्हणजे ज्यांची कॅन्सरची बाहून झाली, ती बाहून झाल्यामुळे ते म्हणजे आज परत टाकावं लागलं. तर आज सकाळीच सर्वांचं पेमेंट झालं. त्याच्यामध्ये काही पेशंट पण होते सर. त्यांच्यामध्ये काय कर्मचारी आहे ना, पेशंट पण आहे, म्हणजे बिमार वगैरे आहे. हां, आजारी सर आहे की आमची घरची परिस्थिती बरोबर नाही आहे, तरी पण आम्हाला पगार होत नाही. आम्ही कसं जीवन जगावं असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही तरी पण सुद्धा काम करतो. 3 महिन्यापासून तुम्ही पगार दिलेला नाही त्या लोकांना.
नाही दिलाय ना पगार, दिलाय. कोण म्हणजे पगार दिलेला नाही नाही? दिलं त्यांचं असं म्हणणं आहे सर. झालाय पगार, झालाय साहेब त्यांचा. फक्त एकच महिना 15 दिवसाचा पगार राहिलेला आहे. आतापर्यंत सर्व पगार का बरं झाला. राहिलं? सर सर आपण दाखवा, नाही तर मी त्यांची बाईट दाखवतो. त्यांनी जी जबाबदारीपणे आम्हाला, हे बघा याच्यामध्ये पण आम्हाला उल्लेख केलाय त्याचा. त्यांनी पत्र दिलं आहे, हा, मग बाईटा कंपनीने दिलेली. त्यांना दिले ना पत्र, त्यांना कंपनीने पण. हा हे बघा त्यांनी बाईटा दिलेले, बाईटमध्ये सांगितले सांगितले स्पष्ट की तुम्ही आणि हे बघा याच्यामध्ये उल्लेख पण केला हो ना, सर. हो ना, या- तुम्ही त्यांना का दिला नाही पगार? त्यांना हा? 16 दिवसाचा पगार का दिला नाही? ते आपला एनर्जी गोचा पगार राहिलेला आहे तो आणि तो हॉस्पिटलकडेच आपलं पेंडिंग आहे, त्याच्यामुळे तो 2 परंतु दिवसामध्ये होणार. एनर्जी काम तुम्हीच बघत होते, आता हे काम तुम्हीच बघताय. हो. मग पैसे द्यायला काय अडचण आहे? आणि पैसे द्यायला प्रॉब्लेम नाही आहे. मग ते यांचा तो विषय चालू होता ना, सॅलरी एनर्जी वाढवायचा. गो आणि ही कंपनी एकाच मालकाची आहे? नाही वेगवेगळे मालक आहेत. वेगवेगळे? हो वेगवेगळे. तेव्हा हे काम तुम्हीच बघायचे, आता काम तुम्हीच बघतात. हा फक्त मग तेच कर्मचारी पगार द्यायला अडचण continue- नाही तेच कर्मचारी कंटिन्यू केले, कंपन्या चेंज झाल्या. सर त्याचा आपलं पगारच काय? हं? त्याच्या पगाराचं काय? हा देते ना कंपनी पगार, का बरं देतो कंपनी? सर आपलं नाव सांग, दिलीप पाटील, आपली पोस्ट. मी एरिया मॅनेजर म्हणून बघतो काम. ठीक आहे, धन्यवाद. काय नाव आपली कंपनीचं जे सध्या आहे? कंपनीचं नाव सर. समाज स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. सर्व्हिसेस. आणि जे पहिले होते त्यांचे पगार बाकी आहे. हो 15 दिवसाचा पगार दाखवतो. ते पण बिल आपल्या इकडे अडकलेलं आहे, त्याच्यासाठी ते काय झालं. नाव बदलून कार्यक्रम आहे. हो